हॅलो फ्रेंड्स, तर आज मी झटपट अशी साबुदाण्याची वडी बनवणार आहे। तर सध्या श्रावण चालू आहे, त्यामुळे आपले उपवास सुरू असतात म्हणून एक उपवासाची रेसिपी। तर इथे मी साबुदाणे थोडेसे हलके भाजून घेतलेत मिक्सरमध्ये दळून, त्यानंतर उकडलेला बटाटा घेतला किसून, मिरची घेतलेली बारीक वाटलेली, जिरेपूड आणि मीठ आणि थोडी साखर घातलेली आणि दाण्याचा कूट घातलेला आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं बटाट्यामध्ये शेंगदाण्याचं पीठ मळलं जाईल तेवढं मळायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यानंतर थोडा वेळ 15 ते 20 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे। पोळीपाटाला तेल लावून आपल्याला अशा प्रकारे त्याची पोळी लाटून घ्यायची आणि असे छोटे छोटे ग्लासाने जे तुम्हाला शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला या वड्या अशा टाकून फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर झाकण द्यायचं आहे आणि थोडे वाफवून घ्यायचे, मध्ये मध्ये उलट्या पलट्या करून घ्यायच्या। तर रेडी आपली साबुदाण्याची वडी। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब